शिवधाम मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न. पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड रोड भीमाशंकर शाळा परिसरातील जोपूल रोड समोर असलेल्या शिवधाम मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला. यावेळी सकाळी महारुद्र अभिषेक, त्यानंतर भव्य दिव्य शिवलिंगाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीत बाल शिवशंकर महादेव यांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्याने मिरवणुकीचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर भजन व महाआरती होऊन सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जय श्री महाकाल. सर्व शिवभक्तांना बडे उत्साहाने साजरा आम्ही शिवधाम मित्र परिवार तर्फे दरवर्षी वर्धापन दिवस इथे साजरा करतोय. आज आमचा योगायोग द्वितीय वर्धापन दिवस होता. त्याच्या पहिले आम्ही इथे भरपूर कार्यक्रम राबवलेले. नाशिक जिल्ह्यामध्ये असं 1.25 लाख शिवलिंगचा रुद्राभिषेकचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला होता. पूर्ण पंचक्रोशीचे जेवढे लोक होते त्याच्यात त्यांनी सहभाग घेतला. जवळ 5,000 लोकांनी याच्यात सहभाग करून महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम राबवला. आणि आज आम्ही द्वितीय वर्धापन दिवस इथं साजरा करतोय. आणि महादेवाच्या आशीर्वादाने एवढेच जनताचं आमच्यावर प्रेम आहे आणि भविष्यात पण आम्ही एवढे चांगले धर्माचे कार्य करत राहू. आणि आमचा महाकाल ग्रुपचे डमरू ग्रुप 200 पोरांचं जे ग्रुप आहे ते पूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रत्येक गावी जाऊन महाआरती करतो. त्या माध्यमातून आम्ही लोकांना धर्म जागरण आणि लोकांना धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करतो. एवढेच सांगून माझे 2 शब्द संबोधतो. जय श्री महाकाल. आज या ठिकाणी शिवधाम परिवाराच्या वतीने शिवधाम मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न होत आहे. खरं तर आहेर कुटुंबीय आणि अंकुर आहेर आणि सर्व शिवधाम परिवार ज्या दिवसापासून या मंदिराची स्थापना या ठिकाणी झालेली आहे त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपण जर बघत असाल इतका जो काही मोठा शिवधाम परिवार आणि भक्त परिवार महादेवाचा गोळा झालेला आहे आणि इतका तल्लीन होऊन जातो. आपण बघत असाल तर मग्न आणि तल्लीन त्या ठिकाणी आनंदी झालेला असतो. स्थापन झाल्यापासून दर महिन्याला या ठिकाणी शिवरात्रीचा कार्यक्रम दर महिन्याला होत असतो. महाप्रसाद होत असतो. दर महिन्याला 500 भाविक या महाप्रसादाचा त्या ठिकाणी लाभ घेतात. अनेक उपक्रम त्या ठिकाणी होत आहेत आणि आज सुद्धा वर्धापना दिनानिमित्त 2000 भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले. खरं तर आपण बघत असाल हे जे मंदिर आहे ते आहेर कुटुंबियांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये स्थापन केलेलं आहे. पण भविष्यामध्ये इथे समोर जो काही ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं हे शिवधाम मंदिर स्थापन व्हावं अशा सर्व शिवधाम परिवाराची इच्छा आहे आणि ती नगर परिषदेनंतर नक्कीच ती फळाला येईल, ते यश येईल अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत सर्व शिवधाम परिवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. जोरात धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का आपला धर्म ते शिकवतो, सगळ्यांना सांगतो का विश्व का कल्याण हो.